आलेल्या सर्व शिवभक्तांचे मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समितीच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत। आता या श्रावण मासात श्रावण चालू झाल्यापासून महेश स्वामींचं दर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आध्यात्मिक कार्यक्रम आपण दरवर्षी बघतच आलो आहोत। आजपर्यंत अनेक जगद्गुरू अनेक शिवाचार्य या शहराला त्यांनी आणून दिले आणि या शहरातील आपल्या गोसेवक बांधवांना त्यांचं दर्शन घडवून आणलेले आहे। या अशा कार्यामध्ये महेश स्वामींचं खूप मोठे योगदान आहे। त्याबद्दल आपण सर्व शहरवासियांच्या वतीने महेश स्वामींचा आभार मानू या ठिकाणी। आणि या आज दिनांक 2 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत शिवभक्त पारायण सौ सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांच्या सुमधुर वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आज प्रारंभ दिवस असून आजपासून रोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये शिव महापुराण कथा होईल। 9च्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे 9 नंतर या ठिकाणी सर्वांनी महाप्रसाद घ्यायचं। शक्यतो कथा ऐकण्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर यावं। 7 वाजता कथेला सुरुवात होणार म्हणजे होणार। यावेळेस असा नियम टाकून ठेवलेला कारण लांबून लोक येतात, त्यांना लवकर घरी जायचं असतं। 10-10:30 नंतर गाड्या नसतात, त्यामुळे 9ला कथा संपून 10 पर्यंत सर्वांचा महाप्रसाद होऊन सर्वांनी घरी जायला पाहिजे। उद्यापासून सर्वांनी 7 वाजता या हॉलमध्ये कथा ऐकण्यासाठी यावे। आता या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। मी महेश स्वामींना विनंती करतो यापुढील मार्गदर्शन त्यांनी करावं। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। वादोठारुण संप्रप्तो वादोठ प्रतिपत्तये जगतपितरो वन्दे पार्वती परमेश्वर। पंचाननतनुभूतान पंचाक्षरोपमान पंचसूत्रसुतो वन्दे पंचाचार्यान् जगते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नमः पार्वतीपते धन्यवाद। मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपळचिंचवड ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान व श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपळचिंचवड यांच्या संयुक्त माध्यमाने आपण सालाभागाप्रमाणे याही वर्षी श्रावण मास हा पवित्र मास आहे आणि या श्रावण मासामध्ये आपण आजपर्यंत या पिंपळचिंचवड नगरीमध्ये म्हणजे हे संतांची नगरी म्हटलं जातं आणि या नगरीमध्ये खरोखरच आपण भाग्यवान आहात। कारण का या नगरीमध्ये आम्ही राहतो, त्या नगरीला बाजूला मोठ्या गोसावी आहे, त्यांना वंदन करू।
या बाजूला आपल्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज म्हणजे साक्षात आपल्याला आजपर्यंत पंचाचार्य जगद्गुरू या भूमीवरतून आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. काशी महास्वामींच आपण 2 वेळा अनुष्ठानाचं लाभलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला ते 2 वर्ष सतत अनुष्ठानामध्ये महिना आपल्याकडे राहून आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. आपले श्रीशैल महास्वामीजी असतील, उज्जैन महास्वामीजी असतील, अनेक महाराष्ट्रातील शिवाचार्य, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, यूपी अशा भागातून अनेक संतांनी आपल्याला येऊन आशीर्वाद दिला. आजचा हा परमभाग्याचा दिवस म्हणजे ही शिवकथा, शिव महापुराण कथा ही अनेक वर्षाची इच्छा होती की आपल्याला शिव महापुराण ही 7 दिवसामध्ये कळत नाही किंवा आपल्याला 7 दिवस असे की आपण येता येता निघून जातात. कारण का आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ करण्यामध्ये ते 7 दिवस असे निघून गेले. कारण का अनेक शिवकथा आपण या चिंचवड भागामध्ये असेल, साधारण तिकडे शिवाजीनगर या भागामध्ये असेल असे आपण 2 वेळा आपण शिवकथा आयोजित केलं होतं आणि तब्बल यावर्षी शिवकर सौभाग्यवती शिवभक्त पारायण सौभाग्यवती सरस्वतीताई गंगाधर स्वामी अण्णाजी यांचा साक्षात दिवस आपल्याला शिवमहापुराण कथा सांगण्यासाठी आज या शहरामध्ये आगमन झालं. आपण जोरदार टाळ्या वाजवून आणि आजपासून कथेला प्रारंभ होत आहे. तर कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण तत्पूर्वी एक मंगल कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने आजच्या करायची आहे. तर या गुरुदत्त शिवा मंडळाचे जे कमिटी सदस्य आहे, अध्यक्ष आहे, की ज्यांनी आपल्याला कायम नेहमी सहकार्य करतात. मी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्याम मोरे सर यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी यायचं आहे. तसेच मी विनंती करतो की आमच्या या आवाज सर्वांना येतोय का? येतोय ना? या बोलून आपण या आजच्या या शिव महापुराण कथेसाठी आपण दीपप्रज्वलन करण्यासाठी मी उद्योजक बाळासाहेब पावकर आणि तसेच विश्वनाथ जोडुले, तसेच मी विजय बिराजदार, आनंद बिराजदार, रामकृष्ण स्वामी व गुरुनाथ हिरेमठ यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी यायचं आहे. तसेच ईश्वराजी भुमनपुरे यांनाही विनंती करतो की आपण आता हा शुभारंभाचा जो आता आपला हा शिवकथा शुभारंभ होत आहे त्यासाठी आपण पुन्हा येऊन दीपप्रज्वलन करायचं आहे. आमच्या सौभाग्यवती सरस्वतीताई यांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी आपण ज्या ज्या मान्यवरांचं नाव घेतले आहे त्या सर्वांनी दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठाजवळ यावे. शिवमहापुराण कथेच्या प्रारंभी सरस्वतीताईंच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात येत आहे. असतो मा सद्गमय
निरामया अमृतमिर्गमया शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय श्रीहरिज्योति नमोस्तुते नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि हनुमत स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता शिव पार्वती प्रतिमे पुस्तहात अर्पण करते. विजय करंजा या सौभाग्यवती व्यक्तींना बोलवतो की आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करू. तोही करा श्रीवत्सम. वंदे शंभु उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां वंदे वंदे सूर्यशशाङ्कवैननं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं शबरकं वंदे विष्णुं शङ्करम्. जे 21 दिवस शिवमहापुराण सकाळचे होणार आहे आणि शिवमहापुराण कथाग्रंथ सृजनासाठी श्रीवत्सम आनंद गुरुचा या उभयंतांना विनंती करतो की आपण श्रीवत्सम दोघे मिळून आपण स्वतःपूजन करायचं आहे. झालं ना? विश्वनाथाचा बरोबर श्रीवत्सम या तुम्ही पण सांगा श्रीवत्सम. उभा देऊन बरोबर सौभाग्यवती आहे पुढत आहे. प्रथम पूजन करा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डिता या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुषी देवी सदा वंदिता सा मां पातु भगवती सरस्वती विशेषदायापहा. सरस्वती माता की जय. महालक्ष्मी माता की जय. महाकाली माता की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि हनुमत स्वामी महाराज की जय. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद. या शिवकथा प्रवक्ता अतिशय मधुर अशा वाणीतून आजपर्यंत मला वाटत नाही की महाराष्ट्रातलं कुठलं गाव त्यांनी सोडलं असेल की शिवकथा त्यांची होत नाहीये. कारण का एवढ्या देवकी सेवूनमध्ये त्यांनी आपल्याला सुंदर 21 दिवस हे खरंच तुमचं
हा जो कुठलं पुण्य आहे कीर्तन करायचं की तुम्हाला इकडून पोस्ट मिळालेला आहे की जसं साक्षात काशी जगद्गुरूंचे महिना मिळाला आज सौभाग्यवती सरस्वती ताई यांचा 21 दिवसाचा तुम्हाला आवाज येत नाही का? आवाज नाही आला तर सांगत जावा. आता आला ना? ओके. असा 21 दिवस ही शिव महापुराण कथा आजपासून प्रारंभ होणार आहे आणि उद्यापासून ठीक 7 वाजता सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ठीक 7 वाजता आपण कथा प्रारंभ करणार आहोत आणि 9 वाजता कथेची आरती होईल आणि तदनंतर महाप्रसादाची व्यवस्था आपल्यासाठी इथं आहे. तर आपण वेळेत आला तर कथा खरंच आपल्याला म्हणजे अतिशय की नंतर असं होऊ नये की सर्व आपल्याला जे शिवकालीन म्हणजे शिवाचं जे जे काही महत्व आहे शिव पार्वती ब्रह्मा विष्णू सरस्वती किंवा सर्व जे आपल्याला देवदेवतांची माहिती आहे 21 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि अतिशय म्हणजे रात्री बघायला 12 वाजता म्हणजे मला वाटतं की उमरगा तालुक्यामध्ये उमरग्याजवळ लोहारा जे तालुका लोहारा या ठिकाणी त्यांचं आम्ही म्हणजे लाईव्ह कीर्तन एका याच्यावरती पाहिलं की आपलं कीर्तन काल उमरगा या बाजूलाच लोहारा नावाचं जे तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन संपवून त्या सकाळी येऊन आज आपल्याला शिवमय करण्यासाठी त्या 21 दिवस आपल्याला इथं शिवकथा सांगणार आहे. तर त्यांना आज प्रारंभाच्या दिवशी की जे स्वतः आमचे उद्योजक बाळासाहेब बावकर हे निमंत्रण द्यायला मला वाटतं राम वडगाव या ठिकाणी जाऊन त्यांना स्वतः निमंत्रण श्री बसव या जोडीला देऊन आले. तर आज पहिलं माल्हारपण या श्री बसव उभयंतांनी त्यांना करुणाच्या कथेला प्रारंभ करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यायचा आहे. तर मी विनंती करतो श्री बसव बाळासाहेब बावकर या उभयंताला विनंती करतो की आपण दोघे येऊन आज माल्हार्पण करायचं आहे आणि नित्य रोज नियम आपला असा असणार आहे की आपल्याला कथा पूजन होणार आहे शिवप्रतिमा पूजन होईल आणि माल्हार्पण करून आपला कार्यक्रमाला प्रारंभ होत असतो. तर हा 7 वाजता आपण बरोबर वेळेत आला तर या कथेचा आपल्याला संपूर्ण 21 दिवस आनंद घेता येईल. बघा शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे आपण कधी असं ऐकलंय का? एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण कधी असं ऐकलंय का एक व्यक्ती होता लहानपणी खूप विद्वान होता आपण कधी असं ऐकलंय का एक व्यक्ती होता लहानपणी खूप विद्वान होता आणि म्हातारा झाल्यानंतर तो विद्वंत गेली? नाही ऐकलं बरोबर आहे. आपण असं नक्कीच ऐकलं असेल की हा माणूस आधी खूप श्रीमंत होता आणि आता श्रीमंत नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच लक्ष्मी चंचल असते आणि सरस्वती स्थिर असते. आपलं भाग्य एवढं मोठं आहे साक्षात सरस्वतीचं रूप असणाऱ्या सरस्वती ताई स्वामी आपल्यासमोर सरस्वतीच्या रूपामध्ये आपल्याला शिव महापुराणाची कथा सांगणार आहे. एक नाही दोन नाही साक्षात 21 दिवस ती कथा आपल्याला सांगणार आहे. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे साक्षात शिव कोण आहे हे जाणून घ्यायचं जर असेल तर आपण रोज वेळ या ठिकाणी आलं पाहिजे. आपणच नाही आलं पाहिजे आपल्यासोबत किंवा एकाला तरी आणलं पाहिजे. त्या एकाला सांगायचं ते एकाला असे 21 दिवस आपली कथा सांगणार आहे. श्रावणात ही गोष्ट मिळणं म्हणजे साधारण गोष्ट नाहीये. याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. घरामध्ये सगळं काय देव धरून करा पण इथं कथा ऐकायला आलंच पाहिजे. आपल्याला कार्यक्रमाची सूचना मिळाली आहे कारण कालपर्यंत आमची धावपळ चालू होती. दुपारपर्यंत हॉलचं काम चालू होतं. अतिशय धावपळीमध्ये म्हणजे काल रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला जे आसन व्यवस्था असेल स्टेज व्यवस्था असेल बाहेरचं असेल तर हे काम चालू होतं. पण हे काम तशकीनं थांबवलं. हे पुढच्या वर्षी आलं तर आपल्याला एवढं सुंदर हॉल हा पाहायला मिळेल. आपल्यासाठी दृष्टीनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा.
कारण का या जे गुरुदत्त सेवा मंडळ या मंदिराचा 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे हे त्यांचं. आणि साधारण 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत खूप मोठा उत्सव ह्या 25वा वर्धापन दिनाचा इथं होत असल्यामुळे त्यावेळी शोधिला पाटील यांचंही कीर्तन आहे आणि पहिलीच या ठिकाणी कीर्तन महोत्सव असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. तर ते आपण आपल्याला सांगत राहू. तर आपण काय करा, रोज बोलत या. अतिशय कष्ट घेऊन हा आपल्यासाठी किंवा आपल्याला सर्वांना आनंद देता यावा यासाठी हे आपण विविध असे आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करतो. आणि त्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी एवढ्या लांबून आलेल्या आहेत. तर आपण मात्र रोज वेळेत या एवढं सांगतो. आणि आजच्या या शुभकर्मीला प्रारंभ करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. शिवलिंग शिवाचार्य महाराज की दत्तात्रेय भगवान की जय, शिव महापुराण भगवान की जय, हर 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 हर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ताली ताली घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सांबरे नमः पार्वतीपते शिव हर हर। शिव महापुराण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय। त्रैलोक्य संपदा लेके समोर लेके न भिताए, सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड में आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली, त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। महात्मा बसवेश्वर महाराज, मन्मथ माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, तुकाराम महाराज, संतांची भूमी, अतिशय पवित्र अशी भूमी। या पवित्र भूमीमध्ये
पवित्र मासामध्ये आजचा दिवस सुद्धा पवित्रच आहे. या पवित्र दिवशी या ठिकाणी शिव महापुराण कथा. आता भाग्यवान तुम्ही आहे कमी आहे मलाच कळलं. भाग्य तुमचं आहे का माझं आहे मलाच माहिती नाही. का आतापर्यंत शिव महापुराण कथा झाली, पण 21 दिवसीय शिव महापुराण कथा पहिलंच रेकॉर्ड. ज्यांनी कोणी शिवाचार्यांनी सुद्धा मला फोन केला, महेश स्वामी महाराजांचं नियोजनच वेगळं आहे. त्यामुळे मलाही माहिती नाही काय तिथं गेल्यावरच. तसं जे आयोजक नियोजक संयोजक या शिव महापुराण कथेची संयोजक मंडळी आमचे महेश स्वामी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी सगळेजण बरं का, सगळ्यांचे नाव शक्य नसतात. बचत गटाच्या अध्यक्षाचं नाव असलं की गटातले सदस्य आलेले असतात. ऐक तसं सगळेच या ठिकाणी अतिशय महाराज गावाकडे सुद्धा एवढे पहिल्या दिवशी येत नाही. एवढे तुम्ही पुण्यामध्ये गोळा केले काय सांगावं तुम्हाला. मला तर बघूनच कौतुक वाटतं. आणि थोडी भाषा कडक आहे माझी, पण सत्यच बोलणार. गावाकडे पहिल्या दिवशी आम्हाला जास्तीत जास्त 25 माणसावर ऍडजस्ट करावं लागतं. मला वाटलं पुण्यामध्ये 10-5 लोक येतील, जास्त एवढं कुठं वेळ असणार. पण खरंच पुणे तिथं काय पुणे कशाला म्हणतात ते आता मला कळलं. तिथं कशाचीच उणीव नाही. अथांग सागरासारखं पुण्य आहे. पावन अशी भूमी, पवित्र अशी भूमी, संतांच्या चरणाने पवित्र झालेली भूमी. या ठिकाणी शिव महापुराण कथा 21 दिवस ऐकण्याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? एकदा जर कथा ठेवली तर कमीत कमी 3 वर्ष कथा ठेवावी लागते. असं आहे का? तर सात्विक 21 3दा ऐकावी लागते. स्वामींचं असं आलं की डोकंच लागत नाही महाराज, ते वेगळंच होतं. काय सांगावं, वेगळंच. मी विचार केला 3 वर्षे एका कार्यक्रमाला वेळ देण्यापेक्षा 3 वर्षाची कथा एकाच वर्षामध्ये ऐकून पुण्यनगरी मधल्या पावन लोकांना पावन करण्याची संधी आमच्या महाराजांनी. खरंच 21 दिवस कथा ऐकणं आणि 21 दिवस शिव महिमामध्ये स्वतःला नाहून घेणं फार मोठं. या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये थोडं प्रॉब्लेम सिस्टीमचा आहे, बाकी काही नाही. कारण त्या महाराजांनी पहिलंच सांगितलं इथं जास्त जमत नाही सिस्टीम. नाही तर तुमच्या आवाजापुरती आहे ना, आवाज येते ना, माझं बोललेलं कळतंय ना. कळत नसतं तर सांगा. या कथेमध्ये भूमवरून गायन करण्यासाठी सिद्धलिंगप्पा तळेकर हे सुद्धा आलेले. त्याचबरोबर आंबेजोगाईवरून गणेश आडव हे तबला वाजवण्यासाठी आलेले. आणि तुम्ही सर्व भक्त जरी पुण्याचे असले तरी आमच्याकडचेच आहे हे लक्षात ठेवा. हातवर करायला पाहिजे. आम्ही आंबेजोगाईचे. आलं की कुणी सांगू लागलं आम्ही आंबेजोगाई, कौतुक वाटतं. शिव महापुराण कथा. शिव जवळ आहे महाराज, पण शिव काय आहे माहिती नाही. अनेक वेळेला पूजा करतो, पण पूजा कशी करावी माहिती नाही. शिव महापुराणची कथा सांगते. 1 नाही 2 नाही 24,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. आणि 24,000 श्लोक आहेत त्यामध्ये, ज्यामध्ये 7 संहिता आणि 5 खंड.
सृष्टी खंडापासून सती खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंड या 5 खंडामध्ये या शिव महापुराण ग्रंथ 24,000 श्लोकाचा 5 खंडामध्ये विभागणी केली आणि फक्त शिव सांगण्याचा प्रयत्न एवढा केलेला आहे. ग्रंथ कुणी सांगितला? ही कथा कुणी कोणाला सांगितली? कारण मास उत्तम मास, पवित्र मास आणि कथा सांगणारे सुद्धा स्वतः शिव परमात्मा आहे. स्वतः भगवान शिवाने पार्वती मातेला ही कथा सांगितली. सुंदर अशी कथा ज्या ठिकाणी सांगितली ते ठिकाण म्हणजे अमरनाथ अशा गुफेमध्ये जाऊन शिव परमात्म्याने पार्वती मातेला ही कथा सांगितली. त्याचबरोबर त्याचा पुढे प्रसार होण्यासाठी पार्वती मातेला ही कथा ऐकताना फक्त थोडीशी झोप लागली. कारण कथा ऐकताना आपल्याला सुद्धा झोप लागते आहे की नाही? थोडीशी झोप लागली आणि ही कथा मत्स्य रूपामध्ये भगवान विष्णूने ऐकली. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवाने नारद मुनीला सांगितले, नारद मुनीने ही कथा सूत ऋषीला सांगितली आणि सूत ऋषीने ही कथा शौनक ऋषीला सांगितली, जे तुम्ही आम्ही ऐकत आहे. या घडीला इथं सांगणारा कोण आहे महत्वाचा नाही. कथा अनेकाच्या मुखातून आहे, पण ज्या व्यासपीठावर आहे ना ते व्यासपीठ सूत ऋषींचं आहे आणि ज्या आसनावर तुम्ही येत ना ते आसन शौनक ऋषीचं आहे. हे लक्षात ठेवा. ऐकत असताना मी शौनक ऋषी आहे आणि सांगणारा सूत ऋषी. सुंदर अशी कथा, एक नाही ना दोन नाही, 21 दिवस. या 21 दिवसामध्ये स्वामी महाराजांनी 21 दिवसाचं नियोजन केलं, म्हणजे 3 आठवडे. त्यामध्ये अनेक इथे जगद्गुरूंचे कार्यक्रम झाले. जगद्गुरूंचे त्यांनी कार्यक्रम घेतले. मला त्यांचा फोन आल्यावर मला प्रश्न पडला, जगद्गुरूंचे त्यांनी कार्यक्रम घेतले, शिवाचार्यांचे त्यांनी कार्यक्रम घेतले, ते आपली परीक्षा तर घेत नाहीत ना म्हणलं. मला माझी दुचकी वाटली थोडी. कारण ज्यांनी जगद्गुरूंचे कार्यक्रम घेतले त्यांनी शिव महापुराण कथा ठेवण्याचं नियोजन केलं. या ते आपलीच परीक्षा आहे. मी थोडं बाजूला म्हणलं, काही माझी तर परीक्षा नाही ना. ते म्हणजे तुमची परीक्षा नाही, इथं या पुण्यनगरीमध्ये तुम्हाला आणण्यासाठी माझीच परीक्षा चालू झाली म्हणजे. कारण त्यांना कॉलचं काम खूप परेशानी झाली. नियोजन करणं सोपं नसतं. नियोजन करणं सोपं नसतं. नियोजन हे 2 महिन्याने अगोदरच चालू असतं. त्यामध्ये आजचा हा पुण्य दिवस आहे ज्यामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आपण बसतो. कथा का ऐकली जाते हा प्रश्न मोठा आहे. कथा का ऐकावी, कथा का ऐकली जाते? जीवनाची व्यथा जावी म्हणून कथा ऐकली जाते बरं का. जीवनामध्ये अनेक व्यथा आहेत आणि या व्यथा दूर होण्यासाठी शिव परमात्म्याची कथा ऐकली जाते. पवित्र अशी ही कथा शिव परमात्मा पार्वती मातेला सांगत आहे. हर 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 हर. तुम्ही खरंच संतांच्या भूमीमधले. हर हर महादेव ज्यावेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला आपले हात वर गेले पाहिजे. का हात खाली मांडीमध्ये करून घेतले आणि हर हर महादेव म्हणला, बेडमुळीचा जन्म मिळतो.
ज्यांना खाली हात ठेवून सावकाश म्हणू शकता, काही अडचण नाही. दोन ठिकाणी कधी लाजायचं नाही. एक म्हणजे परमार्थ, परम असा अर्थ. दुसरी गोष्ट कथा कीर्तनामध्ये कधी लाजायचं नाही. आपला देह कुठेतरी कामाला येतो हे महत्वाचं आहे. म्हणजे आपले हात जर मांडीवर ठेवून आपण हर हर महादेव म्हणत असाल तर आपल्याला जन्म हा बेंडकुळीचा येतो. मग तुम्हाला पाहिजे तर घ्या, पाहिजे का? दुसरं आहे, आपले हात खांद्याच्या जर बरोबरीने ठेवून हर हर महादेव म्हणत असाल तर आपल्याला जन्म वट वाघुळीचा मिळतो, जीवनभर लटकण्यासारखा. त्याच्यासाठी तुम्ही इथं ठेवून म्हणायचंय का म्हणू शकता. आणि आपले हात आपल्या कानाच्या बरोबर आणि शिव परमात्म्याला जर आपण आवाज देत असेल तर भगवंत कथेमध्ये येण्यासाठी तयार होतो. म्हणजे साक्षात कैलासाचं दर्शन होतं. म्हणून हात दोन्ही वर केले पाहिजे. हर 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 शिव महापुराण भगवान की. या शिव परमात्म्याने 24,000 श्लोकामध्ये हे शिव महापुराण कथा पार्वती मातेला सांगितली. सुंदर अशी कथा, भव्य दिव्य असं नियोजन, जे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तात्रेय भगवंताचं पवित्र असं क्षेत्र. आणि त्या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र ठिकाणी ही कथा सुरू आहे, ज्या ठिकाणी भगवंत सुद्धा 3 रूपामध्ये ही कथा ऐकत आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 रूपामध्ये पवित्र ठिकाणी ही कथा आहे. मासोत्तम मास पवित्र मास आहे. या मासामध्ये कथा कीर्तन जास्त प्रमाणामध्ये ऐकलं जातं. याच महिन्यामध्ये गुरु अनुष्ठानला बसत असतात. का तर हे मंत्र सिद्ध करून घेण्यासाठी, शिव परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी. एवढं नाही तर भक्तीमध्ये आपलं जे मन वर्षभर इकडं तिकडं भटकत असतं त्या मनाला एकत्र ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी अतिशय पवित्र असं जर कुठला मास असेल तर तो श्रावण मास. आणि या श्रावण मासामध्ये भव्य दिव्य या कथेच्या ठिकाणी जे आपलं आयरा वैर भटकणारं मन एकाग्र करून या कथेमध्ये लावायचं असतं. म्हणून कथा ऐकली जाते. सुरुत ऋषी शौनक ऋषीला कथा सांगू लागले आणि शौनक ऋषी एकाग्र चित्तानं ही कथा श्रवण करू लागले. कथा का ऐकावी? कारण देवराज नावाचा एक ब्राह्मण होता. सर्व धर्मी देवराज नावाचा एक ब्राह्मण होता. कारण 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. 4 वर्ण आहेत. तो ब्राह्मण होता हा सांगण्याचा अर्थ का? कारण की छोट गाव आहे, वाशकल नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये अनेक लोक राहत होते. जसं पुण्यनगरी आहे, या पुण्यनगरीमध्ये, या पुण्यनगरी म्हणजे पुणे, या ठिकाणी अनेक लोक राहतात. तसंच त्या गावामध्ये सुद्धा अनेक लोक राहत होते. त्या ठिकाणी ब्राह्मणच का केलं तर तो उच्च कुळामध्ये होता. तरी सुद्धा तो कशाचीही भक्ती करत नव्हता. कारण ज्या कुळामध्ये आपण जन्मलो, सगळ्यात महत्वाचं कुळ सुद्धा सोडून द्या. मानवाचा जन्म मिळाला ना हेच फार मोलाचं आहे. का इतर जन्मामध्ये या ठिकाणी कथेला येऊन बसता आलं असतं का? आपल्यापेक्षा मुंगी सुद्धा ज्ञानवंत आहे. साधी मुंगी, ज्या मुंगीला कोणत्या डब्यात साखर ठेवली सांगायची गरज नाही,
मुंगीला दिलेली आहे. म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर मुंगी आहे. एखाद्या वेळी जर घरचे म्हणले अहो आज डोकं दुखतंय तुम्ही चहा करा, अर्धा तास आपला डबे शोधण्यामध्ये जातो. कोणत्या डब्यात काय बघण्यासाठी जातो. बरोबर आहे का? तेवढी भगवंताने आपल्याला ज्ञान दिलेलं नाही, पण तेवढं ज्ञान त्या मुंगीला दिलं. मुंगी आपल्यापेक्षा ज्ञानवंत आहे तरी सुद्धा इथं येऊन कथा ऐकू शकत नाही. का? तिला मानवाचा जन्म नाही. आपल्यापेक्षा कष्ट करणारा गाढव आहे, खूप कष्ट करतो, आपल्याला वजन वाहणं होत नाही, एवढं वजन वाहण्याची ताकद त्याच्याकडे आहे, पण तरी सुद्धा तो या कथेमध्ये येऊ शकत नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून घर बांधलं आपण, आणि त्या घरापुढं कुत्र राखण करतो. म्हणजे कोट्यावधी रुपयाची राखण आपल्या पश्चात सुद्धा त्या धनाची राखण, त्या घराची राखण. आपल्यावर जेवढा विश्वास नाही तेवढा आपल्या कुत्र्यावर विश्वास आहे. बरोबर? तो कुत्रा राखण करतो. म्हणजे कोट्यावधी रुपयाचं राखण करणारा आपल्यापेक्षा महान कोण असेल तर तो कुत्रा आहे. तो कुत्रा सुद्धा या कथ्यामध्ये येऊ शकत नाही. सांगायचा उद्देश काय? ज्ञान, धन आणि गुण जरी असलं ना तरी त्यांना मानवाचा जन्म नाही म्हणून ते या कथेमध्ये येऊ शकत नाही. मग एवढं सगळं भगवंताने आपल्यामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी येऊन बसण्यासाठी पात्रता फक्त आपली आहे. त्यासाठी पात्र आपण आहे. कोण? मानव आहे. पण ज्याची पात्रता आहे ना त्याचेच पाय इकडं वळतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे कथा ऐकण्यासाठी. आयोजकाने नियोजकाने एवढं नियोजन केलं. 2 महिने झालं तुम्हाला सांगितलं इथं कथा चालू आहे या, तरी सुद्धा आपले पाय इकडे वळत नाही. का तर आपलं पूर्व पुण्य उदयालाच आलेलं नाही. पुण्य उदयाला आल्याशिवाय कथा ऐकायला मिळत नाही. कथा कीर्तन सोपा खेळ नाही. का? पूर्व पुण्य माझे पूर्ण उदय आले. पूर्ण उदय आल्याशिवाय इकडे पाय वळत नाही. कथा कीर्तन जोक नाही. कथा कीर्तन टाइमपास नाही. कथा कीर्तन हास्य नाही. कथा कीर्तन विनोद नाही. कथा कीर्तन जीवनाची व्यथा जाण्यासाठी, अनंत जन्मीचं म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्यासाठी कथा कीर्तन. कथा कीर्तन जोक. इतकं सुंदर नियोजन या पुण्यनगरीमध्ये ज्यांनी कोणी ऐकलं ते ऐकतच राहू लागले. कारण 21 दिवस नव्वल वाटण्यासारखं आहे. 2 दिवस मला झोप नव्हती. पाणी प्यायचं, घरात फिरायचं. महेश स्वामी महाराजांनी माझी झोप उडवून टाकली. पाणी प्यायचं, घरात फिरायचं. काय नियोजन आहे का? मला चेष्टा बिष्टा चालू आहे काय? कारण हे चेष्टेसारखंच वाटत होतं. 21 दिवस कधी कुठं ऐकलं नाही. 21 दिवसाचं नियोजन कुठंच माहिती नाही. 7 दिवसाच्या कथा करता करता जन्म झाला, पण 21 दिवसाचं माहिती नाही. 21 दिवस काय असेल? कुठल्या शिवाचार्यांचा सुद्धा फोन आला तर मी उत्तर देताना मला काही माहिती नाही, तिकडं पुण्याकडे फोन करा, इकडं काही माहिती नाही. का? त्यांना सुद्धा आले फोन भरपूर. कारण 21 दिवस कथा ऐकण्याचं भाग्य फक्त पुण्यवंत म्हणजे तुम्ही पुण्याचे, तुमचं भाग्य. पुण्य नगरी म्हणजे तुम्ही, तुमचं भाग्य आहे. कारण आता जे मी सांगणार आहे ना या देवराज ब्राह्मणाची कथा, 7 दिवसाची कथा ऐकून तो भाग्यवान झाला. 21 दिवसाची कथा ऐकून आपण किती भाग्यवान होणार. ब्राह्मण कुळामध्ये जन्मला, पूजा पाठ नाही, मंत्र नाही, कुठल्या देवाची भक्ती नाही, कधी कुठल्या गुरुचं दर्शन नाही, कधी कुठल्या तीर्थावर जाऊन स्नान केलं नाही. आला कसा जन्म फक्त व्यसनामध्ये घालवला. फक्त व्यसन. जे खाऊ नाही ते खायचा, जे पिऊ नाही ते प्यायचा. कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं
महत्वाचं जर काय असेल, सत्वात संजायते ज्ञानम, सात्विक अन्न असलं पाहिजे, सात्विक विचार असले पाहिजे, सात्विक जो आपला परिसर आहे तो सुद्धा असला पाहिजे आणि त्यामध्ये ज्ञान प्राप्त होतं. म्हणून सत्वात संजायते ज्ञानम. तर खाऊ नाही तो खायचा, पिऊ नाही तसं प्यायचा, कधी कुठं दान धर्म केला नाही. कथा ऐकण्यासाठी जसा हाच धर्म आहे, हा जन्म आहे ना, तसं दान धर्म करण्यासाठी सुद्धा हाच जन्म आहे, हाच जन्म आहे. कधी विचार केला का? 40 वर्षाच्या अगोदरचे किंवा 60 वर्षाच्या अगोदरच्या एखाद्या बाबाकडे जाऊन बघा तुम्ही. 60 वर्षाच्या अगोदर एखाद्याला विचारून बघा, तुम्हाला बीपी शुगर आहे का? त्यांना बीपी नाही ना शुगर नाही. कमाई थोडी होती पण दान धर्म जास्त असायचा. त्या काही उठल्यापासून दान मागण्यासाठी यायचे. पांगुळ यायचा, पांगुळ झालं की वासुदेव यायचा, ते झालं की हे परडीवाले यायचे, दान 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 असायचं. कलियुगामध्ये दान राहिलं नाही. का? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, चारीमध्ये या कलियुगामध्ये आता दान नाही, कथा कीर्तनाला जास्त महत्व आहे. कलियुग माझे भजन आहे सार हृदय. हर 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 महादेव. शिव महापुराण भगवान की जय. कलियुगामध्ये कथा आणि कीर्तनाला जास्त महत्व आहे. का तर सतयुगामध्ये फक्त धर्म पाळला जायचा. धर्म साठी आपला स्वतःचा जीव द्यायचे पण धर्म नाही जाऊ द्यायचे. ज्यामध्ये राजा हरिश्चंद्राची मस्त भव्य दिव्य अशी कथा आहे. धर्म पाळला जायचा. ते मी आज घेणार नाही, वेळ नाहीच आहे, उद्या घेऊ. त्रेतायुगामध्ये नाम जपाला जास्त महत्व द्यायचं. द्वापार युगामध्ये दान धर्म करू लागले. पण कलियुगामध्ये असं काय आहे? कलियुगामधला माणूस कमी आयुष्याचा आहे. जास्त दान धर्म होऊ शकत नाही पण जे घडतंय ते दिलं पाहिजे. दान धर्म नाही, तपश्चर्या करणं शक्य नाही. 1000 वर्षाची तपश्चर्या शक्य आहे का? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शक्य नाही. मग इथं काय साध्य केलं पाहिजे? तर कलियुगामध्ये कथा आणि कीर्तन ऐकलं पाहिजे. हेच मेन भक्ती आहे. भजन गाठून घ्या, बाकी काही नको. कलियुगामध्ये हेच महत्वाचं. या देवराज नावाच्या ब्राह्मणाने कधी कथेला गेला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, कधी कुठं कथा चालू असेल तर 1 रुपयाचं दान धर्म केलं नाही, कधी दान केलं नाही. फक्त आणि फक्त खात राहिला, पीत राहिला आणि मजेमध्ये जगत राहिला. हे किती दिवस चालतं? जास्त काळ नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि त्या काळामध्ये त्या वेळेस साधू
साधून घेतली पाहिजे. त्याचं होतं ते धन शान शोक मध्ये निघून गेलं, मनाच्या उर्म्या पूर्ण करण्यामध्ये निघून गेलं आणि शरीराला व्याधी लागली. व्याधी लागल्यानंतर अंगामधून रक्त आणि पू गळू लागला. शरीराला व्याधी लागली, पुन्हा दान धर्म करणं शक्य नाही, पुन्हा जप तप करणं शक्य आहे का, पुन्हा साधू संतांचं दर्शन घेणं शक्य आहे का? काही एक शक्य नाही. पण सगळं धन गेलं आणि त्याच्यावर एवढी वेळ बेकार आली, खाण्यासाठी तो भटकू लागला. का? धनही गेलं आणि त्या जीवनामध्ये काही सत्कर्मही केलं नाही. साधू संतांचा सहवास लाभला नाही. साधू संतांचा सहवास लाभला नाही. आलं तसं आयुष्य निघून गेलं आणि एक दिवस दारोदार भटकण्याची वेळ आली. देवराज नावाचा ब्राह्मण अन्न खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी दारोदार भटकू लागला. म्हणून प्रत्येक वेळ असते आणि त्या वेळेला साध्य करून घेण्यासाठी संतांची संगत लागली पाहिजे, साधूची संगत लागली पाहिजे. आणि ही साधू संतांची संगत लागण्यासाठी कथा कीर्तन ऐकलं पाहिजे. दारोदार भटकू लागला, या गावाहून त्या गावाला. आपल्यावर वेळ आली ना, आपल्याकडे जर काही नसेल तर पाहुणे रावळे सुद्धा कोणी विचारत नाही. दारोदार भटकू लागला, खाण्यासाठी वनवन भटकू लागला, या गावाहून त्या गावाला जाऊ लागला. कोणी पाणी देणं, अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी नाही, थेंब. वन भटकू लागला, या गावाहून त्या गावाला. असंच एका मंदिराजवळ आला आणि मंदिराजवळ आल्यानंतर काय चाललंय बाबा, एवढे लोक इथं जमलेत, कथा ऐकायची होती का? पुणेकर, कथा ऐकायची होती का? त्याला लक्ष आहे ना तुमचं? नाही तर तुम्ही जायचे झोपेन, मी इकडे बोलायचे. काय असं नका करू. वेळ एवढी सुंदर आहे की प्रदोष काळामध्ये कथा सुरू आहे. लक्षात आलं का? प्रदोष काळ म्हणजे दिवसभराचा सगळ्यात महत्वाचा काळ म्हणजे प्रदोष काळ. आणि त्या काळावर तुम्ही शिवमहापुराण कथा ऐका. जसं शिवरात्र व्रत महान आहे, पण शिवरात्री दिवशी रात्री 12 ते 12:30चा काळ निश्चित काळ म्हणून दिलेला असतो. आणि त्या काळामध्ये एक जरी बिल्वपत्र वाहिलं तरी आपल्या 3 जन्मामधलं पाप नष्ट होण्याची ताकद फक्त एका बिल्वपत्रामध्ये त्यावेळी नाही. तसं दिवसभर जरी श्रावण महिना पवित्र मास आहे, पवित्र दिवस आहे, पवित्र क्षेत्र आहे, पवित्र ठिकाणी आहे, तरी सुद्धा दिवसभरामधला सगळ्यात महत्वाचा आवडीचा भगवंताला, महादेवाला, शिव परमात्म्याला आवडीचा जर कुठला वेळ असेल तो म्हणजे सायंकाळी शिवपूजा. सुख होय नंदी ध्वजा. हा वेळ महत्वाची, कारण ते स्वामी महाराजांना डोकंच आहे तेवढं कुठल्या वेळेमध्ये काय करावं. प्रदोष काळ अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही हे कथा ऐकत आहेत. विचार करा, अगोदरच या जन्माला येणं महत्वाचं आहे. हा जन्म सहजासहजी मिळत नाही. आंब्याला जरी आंबे भरपूर लागले ना तर त्यामधला पाड लागून खाली फक्त एकच आंबा पडतो का? सगळे आंबे पडतात? एक पडतो. तसं अनेक आपल्याजवळ कर्म संचित आहे, पण फळाला आलेलं एकच कर्म आहे, ते म्हणजे प्रारब्ध कर्म, आणि तो मिळालेला मनुष्य जन्म. हा अगोदर ठीक आहे. त्यामध्ये श्रावण मास, मासोत्तम मास श्रावण मास,
ठिकाण, कारण ठिकाणाला जास्त महत्व असतं. कथा घरामध्ये होते, पण कथा एखाद्या विशिष्ट पवित्र अशा ठिकाणी होत असेल ना, तर त्या कथेचा आणखी प्रभाव जोरात असतो. आणि त्यामध्ये ही रात्रीची असणारी प्रदोष काळ अशी वेळ, या वेळेला जास्त महत्व आहे. मग विचार करा, तुम्ही किती गंगेमध्ये वाहून निघायला आहे की नाही? ज्ञानगंगेमध्ये वाहून निघण्याची संधीच नाही. पवित्र मास. हर 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 शिव महापुराण भगवान की जय. देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी आला. कथा ऐकायची म्हणून नाही आला. काहीतरी आपल्या पोटामध्ये अन्न जाईल, पाण्याचा एक थेंब आपल्या पोटामध्ये जाईल, काहीतरी आपल्याला या ठिकाणी काहीतरी मिळेल, या आशेनं तो आला. आल्यानंतर एका खांबाला टेका देऊन बसला आणि खांबाला टेका देऊन बसून शांत चित्तानं काय पुरोहित ते सांगत आहेत, काय कथा व्यास सांगत आहेत ते ऐकू लागला. काय सांगत आहेत ते सांगू लागले. बाबा, एवढी महान शिव महापुराण कथा आहे. अनेक जन्मामधलं पाप नष्ट करण्याची ताकद आहे शिव महापुराण कथेमध्ये. या शिवलीलामध्ये, त्या शिव परमात्म्यामध्ये अनेक जन्मातलं पाप म्हणजे 184 योनीमध्ये ज्या ज्या वेळेला मानवाचा जन्म मिळाला, पण मानवाचा जन्म मिळून सुद्धा संताची संगत मिळाली नाही. पण आज ज्या वेळेला इथं मानवाचाही जन्म मिळाला, संताचीही संगत मिळाली आणि कथा पुराण सुद्धा ऐकायला मिळालं. ज्या ज्या वेळेला हा मानवाचा जन्म मिळाला, पण त्या वेळेला ही कथा ऐकायला मिळाली नाही, पण आजच्या वेळेला ही कथा ऐकायला मिळाली, हे परम भाग्यच आहे ना आपलं. बरं ठीक आहे, कथा ऐकायला मिळाली नाही, सगळा जन्म खाण्यामध्ये पिण्यामध्ये गेला. अरे आपल्याकडे द्रव्य आहे, त्यामधून सुद्धा आपल्याकडे दान धर्म घडला नाही. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला दान धर्म घडला नाही, कारण दान देण्यासाठी सुद्धा हाच जन्म आहे, हे लक्षात घ्या. सुख 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 म्हणतात कशाला हेच कळना. जन्मभर काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत तीर्थयात्रा करत गेलो, सुख कुठं मिळालो? कुठं आहे का? केदारनाथ मध्ये गेलो तर सुख मिळाले? अहो चालून चालून सगळं बेताड होऊन गेलं, सुख आहे का? पण ज्यावेळेला चालून गेलं भगवंतांचं दर्शन झालं की समाधान मात्र वाटलं नाही. मग या जन्म मिळाला, दान धर्मही घडला नाही. धन होतं, दान धर्म घडला नाही. पुरोहित ते सांगू लागले, बाबा जीव तोडून सांगू लागले, हा जन्म आहे, या जन्मामध्ये कथा कीर्तन ऐकलं पाहिजे, या जन्मामध्ये दान धर्म केलं पाहिजे. आणि असं जर नाही केलं, अरे कथेमध्ये आल्यानंतर कमीत कमी टाळी तरी वाजवली पाहिजे, टाळी तरी वाजवली पाहिजे. का? पुढचं बोलायच्या अगोदरच तुम्ही वाजवली. किती किती पुण्यवान आहे तो. अजून तर सांगायचं होतं, कथेमध्ये आल्यानंतर टाळी वाजवण्याचा काय अर्थ आहे? काही येतात या आग्रह केलेला असतो आमची सगळी कमिटी मेंबर. अहो भव्य दिव्य कथा चालू, या येतात, कुठंतरी टेका देतात. दिवसभर झालेली दगदग. आता पुण्यनगरी म्हणजे काय, जरी पुण्यवान नगरी असली तर दगदगीचं शहर आहे. कोणाला वेळ नाही, काही नाही, सगळी धावपळीचं शहर आहे. धावपळ करून आलेले असतात, कुठंतरी टेका द्यायचा, झोपायचं, झालं आरतीच्या टायमाला उठायचं, जाग आली की चालायचं बस. पण टाळी वाजवा कशासाठी? जन्मभर या हाताने दान घडलं नाही,
कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर दान घडो न घडो पण पाप मात्र घडतं बरं का. कारण गवत पेरायला जायची गरज लागत नाही, गवताला पाणी घालायची गरज नाही, गवताला फवारणी करायची गरज नाही, गवताला खुरपणी करायची गरज नाही, पण गवत मात्र पिकापेक्षा जोरात आहे, हे लक्षात घ्या. मग वाईट विचाराला ये म्हणायची गरज नाही, चांगले विचार ऐकण्यासाठी जावं लागतं. वाईट विचार ऐकण्यासाठी कुठं जावं लागतं? कुठंच नाही जावं लागत, आपोआप डोक्यामध्ये येतं. वाईट कर्म करायला जायची गरज नाही. एका गावामध्ये माय म्हणली, माय अहो ताई तुम्ही म्हणता ना वाईट कर्म घडलं, वाईट कर्म, माझ्याकडून काहीच नाही वाईट झालं, जन्मभर फक्त मी चांगलंच करत गेले, काहीच नाही वाईट घडलं. हो काहीच नाही घडलं, 100% गॅरंटी काहीच नाही वाईट, 100 नाही 2000% गॅरंटी काहीच नाही वाईट. आजी ठाम सांगू लागल्या, आजी तुम्हाला मच्छर चावल्यावर तरी चुकून मारला असेल, हा ते काय वाईट पाप झालंच ना. का क्रियामान कर्मामधून मच्छर मारणं म्हणजे क्रियामान कर्मच आहे ना, हे पापच आहे ना. नकळत झालेलं सुद्धा पाप कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर टाळी वाजवली ना तर ते टाळी वाजवताना झाडून 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 खाली पडत असत, म्हणजे आपलं पाप नष्ट होतं म्हणून टाळी वाजवली जाते. इथं बसलेल्यांना प्रश्न पडला असेल, झाडून जर पाप खाली पडलं असेल तर ती पाप जट कुठं असेल? कळालं की हो तुम्हाला? कशाला आहे कुठं जात असेल? जे टाळी वाजवणार टाळी वाजवत नाही त्यांच्याकडे ते पाप जात असत, बरोबर आहे का? हर 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 हर. म्हणून काय केलं पाहिजे? कथा कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळी वाजवली पाहिजे, मुखामध्ये नाव घेतलं पाहिजे. यासाठी कथा कीर्तन. या देवराज ब्राह्मणाने टेका दिला आणि शांत चित्ताने, पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे तो एकाग्र चित्ताने कथा ऐकू लागला. कथेमध्ये पुरोहित त्यानं सांगितलं, बाबा पापाचं फेडावंच लागतं, कारण पाप आपल्याकडून झाले म्हणल्यानंतर फेडणार मुलगा हे चुकीचं आहे बरं का. पाप आपणच करायचं, फेडायचं आपणच. देवराज नावाच्या ब्राह्मणाने कथा संपली, जो काय मिळेल तो प्रसाद घेतला, कारण प्रसाद 2 प्रकारचा असतो, एक श्रवण आणि सेवन. 2 प्रकारचा प्रसाद या ठिकाणी सुद्धा नियोजकांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. श्रवण करायचं नंतर सेवन करायचं. का? श्रवण केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं आणि सेवन केल्यानंतर सुद्धा काय होतं? काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार षडरूप दूर जातात. प्रसाद घेताची स्वामींचा नाश होय षडरूपाचा. स्वामींचा प्रसाद
2 प्रकारचा आहे का तर मी तू पण जाण्यासाठी षडरिपू जाण्यासाठी हा प्रसाद आहे. तसं त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाने हा दोन्ही प्रकारचा प्रसाद घेतला नाही. प्रसादाचं अजून एक कारण आहे. प्रसादाचं आणखी सुद्धा एक कारण आहे. प्रसाद घेतल्यानंतर जे मध्ये हे देह तर आहेच, कारण देह काही एक प्रकारचा नाही, देह 3 प्रकारचा आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह 3 प्रकारचा देह आहे. मग स्थूल देहाला जसं प्रसाद घेतल्यानंतर एनर्जी मिळते आणि प्रसाद घेतल्यानंतर तो चलू शकतो, तसं सूक्ष्म देह म्हणजे व्याकुळ झालेला देह म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे प्राण, हा सुद्धा त्या अन्नाने त्याच्यामध्ये ताकद येते. आणि तिसरा जो देह आहे तो कारण देह म्हणजे आज्ञा. या प्रसादाने त्या आज्ञान रूपी देहाला सुद्धा ज्ञान मिळायला सुरुवात होते, म्हणून सुद्धा हा प्रसाद घेतला जातो. यासाठी हा प्रसाद असतो. देवराज नावाच्या ब्राह्मणाने प्रसाद घेतला आणि जसा प्रसाद पोटात गेला तसं त्याच्या मनामध्ये चालना झाली. एक दिवस कथा ऐकली, आता कथा ऐकायची गरज नाही. आता आमच्या माता माऊली म्हणतात आज कथा सुरुवात झाली, काय द्यायचे 21 दिवस कथा आहे. आजचा दिवस आहे का, एखाद्या दिवशी जाता येईल बरोबर, पण 21 दिवसाचं एक प्रकारे ही तपश्चर्याच आहे तुमची. इथं बसणं म्हणजे 21 दिवसाचं तुमचं सुद्धा एक अनुष्ठानच आहे. 21 दिवस तुम्ही सुद्धा तपश्चर्येमध्येच आहे. त्यातला एक दिवस कमी झाला तर 21 दिवस होतील का? 21 नाहीत म्हणा. म्हणून 21 दिवसाचं नियोजन आहे. हे भाग्यवंतालाच घडतं 21च्या 21 दिवस ऐकायचे. देवराज नावाच्या ब्राह्मणाने कथा ऐकली आणि त्याने विचार केला पुढे जावं, आपण दुसऱ्या गावी जावं, तिथं काही खायला मिळते का बघावं. का खाण्यासाठी भटकू लागला, तिथं काही खायला मिळते का बघावं. त्याला एवढा अंगामध्ये ताप भरला, अशक्त, त्याला जागचं हलता येईना. 7 दिवस त्यानं त्याच ठिकाणी थांबला आणि 7 दिवस थांबून तो एकाग्र चित्तानं 7 दिवसाची शिव महापुराण कथा एकाग्र चित्तानं त्यानं श्रवण केली. त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. तो प्रसाद घेतल्यामुळं 6 जे रिपू आहेत ते रिपू नष्ट झाले. रिपू आणि विकारामध्ये फरक आहे. रिपू देहामध्ये असतात आणि विकार देहाला असतात. जायते अस्ति वर्धते विपरीणमते जोय अपक्षयते विनश्यति षडविकार कही सोय. 6 विकार देहाला असतात. जायते जन्मतो, अस्ति असतो, वर्धते वाढतो, विपरीणमते परिणाम होतात, अपक्षयते त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होऊन विनश्यति विनाश होतो. हे देहाला असतात. पण काम, क्रोध, लोभ, मोह हे रिपू देहामध्ये असतात, जे अंतःकरणाचे धर्म आहेत. या दोन्ही प्रसाद घेतला तर स्थूल देहाचे जे 6 विकार आहेत ते नाहीत नष्ट होत, पण सूक्ष्म देहाचे विकार नष्ट करण्याची ताकद या प्रसादामध्ये असते. आणि त्यानं तो प्रसाद घेतला. किती, 1 नाही ना 2 नाही, 7 दिवस प्रसाद घेतला. श्रवण आणि सेवन या 2 पद्धतीमध्ये त्यानं तो प्रसाद घेतला. आणि ज्या वेळेला 7 दिवस झाले त्याचा देह त्याग झाला आणि देह त्याग झाल्यानंतर ज्यावेळेला तिथं चित्र आणि गुप्त आले, आणि चित्र आणि गुप्त प्रत्येकालाच येतात, फक्त देवराज ब्राह्मणासाठीच नाही, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा येतात. पाप किती आहे, पुण्य किती आहे हे बघत असतात. काही पाप आहे का, काही पुण्य आहे का. उच्च कुळात जन्मलेलेच फक्त स्वर्गाला जातात असं काही नाही. पाप पुण्य ज्यांचं असतं ते स्वर्गाला जातात.
बघितलं त्यांनी पाप किती आहे, पुण्य किती आहे. चित्रगुप्ताने पाहिलं सगळं पापच पाप, पुण्य काहीच नाही. जन्मभर काही पुण्यच केलं नव्हतं ना, दान धर्म नाही, काही नाही. अरे याला पिशाच योनीमध्ये द्या टाकून. यमराजाचे दूत आले, त्याला घेऊन जाऊ लागले. आणि ज्यावेळेला ते दूत घेऊन जाऊ लागले त्यावेळेला भस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, मुखामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र आहे. असे शिवाचे दूत आले आणि त्या शिवाच्या दूताने यमाच्या दूताला सांगितलं, अरे तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. का? तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. याने या जन्मामध्ये आल्यानंतर शिव महापुराण कथा ऐकली. लक्षात आलं का? एवढं सांगण्याचा अर्थ काय? एवढी पावन शिव महापुराण कथा आहे. जीवनात जरी यदा कदाचित आतापर्यंत दान धर्म नाही घडला, आतापर्यंत सत्कर्म नाही घडलं, आतापर्यंत तीर्थयात्रा नाही घडली, पण कमीत कमी आता शिव महापुराण कथेचा योग आलेला आहे. चारही दूतांनी, शिवदूतांनी पालखी केली. पालखी कुणाला? देवराज ब्राह्मणाला. त्या पालखीमध्ये बसवलं, शिव परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलं. एवढं भाग्य आहे तो, एवढं भाग्य शिव महापुराण कथा ऐकल्यानंतर. शिव परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलं आणि तो शिव परमात्म्याला नमस्कार करून, वंदन करून म्हणू लागला, शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. आनंद कुठं फक्त डीजे पुढे येतो का? खाली बसले फक्त डीजे पुढे आनंद आहे का? डीजेत आनंद लागतो आणि कथेत येत असतो तो आनंद. मला वाटलं तुम्ही मगाशी पावलं खेळल्यावर तुम्हाला येतो नाही की आनंद, पण आता विचार केला तर तो आनंद तुमच्यामध्ये अजून आला नाही. आनंद कशामध्ये? कशामध्ये? गावनाचो आनंदाने, आनंदाने गावनाचो आनंदाने, गावनाचो आनंदाने, आनंदाने गावनाचो आनंदाने, गावनाचो आनंदाने, आनंदाने गावनाचो आनंदाने.
मंडळी तुझ्या श्वानिया भक्ताची भूमंडळ मंडळी तुझ्या श्वानिया भक्ताची भूमंडळ मंडळ मंडळी तुझ्या श्वानिया भक्ताची भूमंडळ मंडळी तुझ्या श्वानिया गावनाचं आनंदाने आनंदाने गावनाचं आनंदाने 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 महादेव मने बोळा बोळा भर माझ्या दोन्ही ओळा महादेव मने बोळा बोळा भर माझ्या दोन्ही ओळा गावनाचं आनंदाने आनंदाने गावनाचं आनंदाने 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 गावनाचं आनंदाने शिवा माझा 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 शिव माझा मी शिव माझा जय हो शिव माझा 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 शिव माझा मी शिव माझा शिव माझा शिव माझा मी शिवाचा 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 माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा शिव महाप्राण भगवान एवढा आनंद का घेतला असेल अय माय पुणेकर ओ एवढा आनंद घेण्यामागचं कारण काय लक्षात आलं असेल का देवराज ब्राह्मणाला मुक्ती मिळाली का त्यानं कथा ऐकली मग आपण कथेत आनंद घेतल्यानंतर का नाही मिळणार
आलं लक्षात? अहो कथा ऐकायची नव्हती तरी ऐकली. आपण तर वेळ काढून कथा ऐकायला येऊ लागलो. आपल्याला का नाही मिळणार मुक्ती? मिळणार. तसा शिव परमात्मा त्यांच्या चरणावर देवराज ब्राह्मण गेला, कैलास मिळाला आणि मुक्त झाला. मग कैलासीचं तेनच कथेमध्ये मिळालं. शिव महापुराण कथा 18 पुराणांचा राज आहे. का? ज्यामध्ये मत्स्य पुराण आहे, गरुड पुराण आहे, वराह पुराण आहे, वामन पुराण आहे, लिंग पुराण आहे, विष्णु पुराण आहे, पद्म पुराण आहे आणि या पुराणामध्ये शिव महापुराण आहे. या जन्माला येऊन आणि या पुण्य नगरीमध्ये शिव महापुराण कथा ऐकायला मिळते. विचार करा, ज्यामध्ये या शिवाची भक्ती कोणी नाही केली हो. जे ज्ञानेश्वर माऊली आहेत ना, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचं नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर कोण आहे? संतांनी नाही हो भेद केला, माणसांनी भेद केला. संत भेद रहित नव्हते, संत भेदाच्या पलीकडचे होते, म्हणून ते मुक्त झाले. अजन्म त्यांचं नाव आहे. आणि आपण जे 6 प्रकारचा भेद आहे, जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद, याच भेदामध्ये अडकून बसलो आपण. जीव जीवाचा भेद, तो जीव वेगळा, हा जीव वेगळा. जड जडाचा भेद, हा देह वेगळा, तो देह वेगळा. जड ईश्वराचा भेद, तो ईश्वर वेगळा. इतक्या भेदामध्ये आपण अडकलो आणि त्यामुळं तर आपल्याला 84 लक्ष योनी बार बार फिरावी लागते. पण ज्ञानेश्वर माऊलीला माहिती होतं, या आळंदी गाव पुण्यभूमी आहे ना, का त्या ठिकाणी सिद्धेश्वर भगवंताची भक्ती. जीवनाचं कल्याण करून घेतलं. मला सांगायचं एक विषय, कितीही कुठेही जा, पण एकमेव असा देव जो आहे ना, शिव परमात्मा, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. तो कळून घेण्यासाठी शिव महापुराण आहे. या 21 दिवसामध्ये रुद्राक्ष महत्व, बिल्व वृक्ष महत्व, पार्थिव लिंग पूजा, एक नाही, स्थावर लिंग पूजा, स्फटिक लिंग पूजा, पार्थिव लिंग पूजा, इष्ट लिंग पूजा, याही पूजेचं वर्णन घ्यायचं आपलं. ज्यामध्ये मंत्र कुठला म्हणला पाहिजे? सप्तकोटी मंत्र आहेत. एक नाही ना, 2 नाही. तुम्ही जे म्हणतो ते 1-2 मंत्र नाही, सप्तकोटी मंत्र आहेत. पण सप्तकोटी मंत्राचा राजा कुठला असेल, का जप केला पाहिजे त्याचाच, असं काय महत्व आहे की त्याच मंत्राचा जप केल्यानंतर शिव परमात्म्याला तो भक्त अतिशय प्रिय असतो. हेही कथा आपण घेणारच आहे. यामध्ये सतीखंड आहे, जो त्याग आहे, त्यागाची मूर्ती म्हणजे माता सती. तपश्चर्या म्हणजे तपश्चर्या का केली जाते, कुठं केली जाते, कशासाठी केली जाते आणि कुणी केली होते, ती मूर्ती म्हणजे माझी पार्वती माता. ही कथा घेणार आहे. या 21 दिवसामध्ये आमच्या महेश स्वामी महाराजांनी सांगितलं, बाबा 21 दिवसामध्ये जेवढी शिव महिमा गाता येईल ना, तेवढी शिव महिमा गा. 1 मिनिट सुद्धा वेगळा गेला नाही पाहिजे. ठीक आहे, थोडी कसरत आहे बरं का माझी पण इथं. आता काय सांगू का,
सवयच म्हणतील महाराज, कीर्तनकार कथाकार लोकांना हळूच काहीतरी टाचणी लावायची सवयच. थोडी कसरत आहे माझी कशाची, तुम्ही मला मदत केली तर नक्कीच ती माझी समस्या सुटून जाईल, ती म्हणजे माईक सिस्टीम. आमचा प्राण आहे तो प्राण, कथाकार कीर्तनकार लोकांचा प्राण कंठ म्हणलं जातं, ती म्हणजे सिस्टीम. आणि ती समस्या अगोदरच झाली, पण जर त्या समस्येमध्ये तुमचा मोठा सहभाग असेल तर नक्कीच हेही समस्या आपली दूर होईल. नियोजक मंडळी वेळ 9चा दिलेला आहे, कारण पुन्हा महाप्रसाद आहे, शिटीतली वेळ आहे. शिटीमध्ये जास्त वेळ नसतो. खेडेगाव मध्ये 9चं कीर्तन 9:30ला सुरू होतं. इथं काही वेळेचं बंधन नाही, कुणी नोकरदार नाही, काही नाही काही नाही. 9:30ला सुरू होतं आणि आम्ही पण कथाकार कीर्तनकार लोक मग 11ला संपवायच्या ऐवजी 12ला संपवतो. काही वेळेचं नाही, पण इथं वेळ म्हणजे सोन्याप्रमाणे आहे. सोनं भाव काय चालू 1 लाख, सोन्याप्रमाणे. इकडंही काटा गेला नाही पाहिजे, इकडंही नाही. 7ला म्हणजे 7ला सुरू, 9ला म्हणजे 9ला समाप्त. जास्तही नाही कमीही नाही, कारण इथं बाहेरून आलेले असतात पण तेवढ्याच लांब बाहेर जायचं असतं. कथा जर जास्त वेळ घेतली तर स्वामी महाराजाला म्हणते, बाबा काय तुम्ही बरोबर केलं नाही, किती वेळ पण चालू आहे शिटीतला ये. त्यामुळं योग्य त्या वेळेतच उद्या कथा सुरू होईल, योग्य त्या वेळेतच कथा समाप्त होईल. आणि उद्या कथा इतकी सुंदर शिवमहापुराण कथेमध्ये, ज्यामध्ये बिंदू आणि चंचुला, ज्यामध्ये स्वतःची तर सोडवणूक करते पण आपल्या पती परमेश्वराला सुद्धा या दलदलीमधून, म्हणजे या पापामधून, या पिशाची योनीमधून, या दलदलीमधून, या दुःखामधून, या पापामधून सोडवण्याचं काम जर कोण करत असेल तर तिचं नाव चंचुल आहे. ही सुंदर कथा उद्याच वर्णन, ज्यामध्ये खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पुण्य अशा नगरीमध्ये, ज्यामध्ये गणेश बाप्पा, ज्यामध्ये दत्तात्रेय भगवान, ज्यामध्ये संत, जिथं देव आणि संत एकत्र येतात, ती पुण्यवान भूमी म्हणजे ही पुण्यनगरी. एखाद्या ठिकाणी देव आहे पण संत नाही, एखाद्या ठिकाणी संत आहे, जसे मन्मथ माऊली संत आहेत पण तिथं देव नाही, तिथं देवही आहे संतही आहे. अशी पुण्यनगरी म्हणजे या नगरीमध्ये कथा करण्याची मलाही संधी मिळाली, त्याबद्दल आमच्या स्वामी महाराजांचे खूप धन्यवाद. बरं का, मला गगनात आनंद मावित नव्हता की पवित्र ठिकाणी सेवा करण्याची संधी असते ना, त्या संधीचा आनंदच वेगळा असतो. कथा खूप आहे, कथा नाही त्यातला विषय नाही, पण पवित्र ठिकाणी कथा करण्याची संधी मिळते ती वेगळा आनंद असतो. ती संधी मला स्वामी महाराजांमुळे मिळाली, त्यांचे जे नियोजक मंडळ आहे त्यांच्यामुळे मिळाली, तुम्ही सुद्धा आहे. त्यामुळं तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पहिलाच दिवस आहे, जास्त काही ताट काढून ठेवत नाही, कारण मांडी घालून बसायची सुद्धा सवय असावी लागते. एकदम तुम्ही खुर्चीवर बसणारे भारतीय बैठकीमध्ये मलाही कळतं की गुडघ्याची इजा होईल, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अगदी कमी वेळेमध्ये जे काही ज्ञान माझ्याकडे आहे, जे माझे श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा, प्राचलिक शिवाचार्य परांडकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मला जे काही ज्ञान मिळालं ते तुमच्यापर्यंत पोच करण्याची मी पूर्ण 100% प्रयत्न करेन. त्याचबरोबर जे माझे आई वडील, माझे सासू-सासरे आणि माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी मी नतमस्तक होईल. सुंदर असं गायक वादक आहे, सिस्टीम सुद्धा छानच आहे. त्यामध्ये हे ठिकाण आणि तुम्ही सर्वजण जे रोजचे अन्नदाते असतील, उद्यापासून शिवपाठ सुद्धा होईल. शिवपाठाला वेळ द्या, शिवपाठाचा आनंद घ्या. जास्तीत जास्त संख्येने या महिन्यामध्ये
पुण्य केल्याचं फळ. जसं ग्रहण आलं की ग्रहणामध्ये आपण मंत्र म्हणत असतो का तर तो मंत्र सिद्ध होतो, तसं या महिन्यामध्ये आनंदाचा 1000 पटीनं आनंद होणार आहे. म्हणून शिवपाठाचा सुद्धा सगळ्यांनी आनंद घ्या. झालेली सेवा जे माझे गुरु असतील, माझे आई वडील, जे नियोजक आहेत, जे माहेश्वर मूर्ती पुढे आहेत, या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. इत्तेषा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयो अर्पिता तेन देवेशा प्रियतम मे सदा शिवम, प्रियतम मे सदा शिवम. माझ्या मनाला गोटा माझ्या मनाला गोटा बाबा आणि नाही आजचा हा पहिलं पुष्प शिवमहापुराण कृतीचं पहिलं पुष्प आज आपल्या समोर अतिशय आपल्या सर्वांना कमी वेळेत आणि अतिशय सुंदर शिवकथा आपल्याला त्या आणखी 20 दिवस म्हणजे आजचा दिवस संपला बघा. कारण का उद्या ठीक नियोजन, कारण का नियोजन करायला खूप म्हणजे काही गोष्टीचं आपल्याला या शहरामध्ये, कारण का ही नगरी म्हणजे हे धावते नगरी तुम्ही सांगितल्यासारखं, म्हणजे प्रत्येक व्यक्ती कामानिमित्त या शहरात आलेला आहे आणि तो वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्रातून नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेला आहे. पण आम्हीही मनामध्ये असं ठरवलं की मी जन्माला येताना काही आणलं नाही, मला जाताना काही न्यायचं नाही, म्हणून जी काही सेवा असेल ती भगवंताचरणी सद्गुरूचरणी अर्पण करायची असा मला या नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान व ओम नमः शिवाय अधिष्ठान याही संस्थेचा
रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे, म्हणजे 25 वर्ष आम्ही या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर अनेक भारतभरामध्ये म्हणजे काशीसारखं ठिकाण असेल, अनेक ठिकाणी जाऊन असे विविध कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि आज आपलं भाग्य आहे की 21 दिवस आपल्याला या शहरामध्ये त्यांनी दिलेले आहे आणि रोज नित्य नेमाने हा कार्यक्रम होणार आहे. तर उद्या वार रविवार सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ पारायण सकाळी 12 ते 6 वाजेपर्यंत ज्यांनी नाव दिलेले आहे त्यांनी वेळेमध्ये 11 वाजता 11:15 वाजता ओम नमः शिवाय. उद्या या ठिकाणी बरोबर 12 वाजता सिद्धांत शिखामणी या आपल्या धर्मग्रंथाचं पारायण होणार आहे. नाव देणं आम्ही सांगितलं होतं, पण नाव नाही दिलं तरी पण ते सगळेजण या ठिकाणी येऊ शकतात. फक्त मला असं म्हणायचंय, बरोबर 12 वाजता चालू करायचंय तर तुम्ही थोडा अर्धा तास अगोदर या. थोडंसं शांत बसावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची. ग्रंथ मोठा आहे त्यामुळे जवळ 6-6:30 वाजेपर्यंत ग्रंथ चालणार आहे. तुम्हाला असं वाटेल की एवढा वेळ कसं बसू शकतो, तुम्ही खाली बसू शकता, थोड्या वेळाने उठून परत वरती बसू शकता, खुर्ची घेऊन बसू शकता. त्यामुळे तशी अडचण काही येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही तसा विचार न करता आपल्याला त्रास होईल का असं काही होत नाही. जेव्हा तुम्ही एखादा संकल्प करता आणि एखादं चांगलं कार्य करता तर तुम्हाला त्या ठिकाणी भगवंत जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग दाखवतो. आम्ही या ठिकाणी बरेच वेळा हे केलेलं आहे, पारायण केलेलं आहे, पण त्या ठिकाणी कित्येकांना स्वतःला आश्चर्य वाटलं की मी घरात थोडा वेळ पण एका ठिकाणी बसू शकत नाही. या ठिकाणी पूर्ण पारायण होईपर्यंत मी कसं बसले मला माहित नाहीये. तर तुम्ही पण त्याचा आनंद घेऊ शकता. ज्यांना पोथी नाहीये तर त्यांनी मला तर सांगता येणार नाही कारण इथं पोथ्या अजून आलेल्या नाहीत, पोहोचलेल्या नाहीयेत, पण ज्यांना वाचायला येणार नाहीये त्यांनी ऐकायचा पण लाभ घेऊ शकता. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उद्या या. आणि उद्या सकाळी एकदा आलात तर संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला शिवकथा ऐकून महाप्रसाद घेऊनच पण जायचं आहे. त्यामुळे उद्या गडबड न करता 11:30 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी पोहोचा सकाळी. आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच 12 वाजता पोथी चालू करायची. आणि सोमवारी दरवर्षी आपण बघत होतो की शिवाचार्य जगद्गुरू या ठिकाणी यायचे आणि आपल्याला सकाळी त्यांचा रुद्राभिषेकाचा लाभ या ठिकाणी मिळायचा. आता सध्या आपण या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये त्याचा अभिषेक आपल्यावरती होतोय. त्यामुळे आपण असा विचार केलेला आहे की रुद्राचं जे काय आपल्या कानावरती शब्द पडायचे तर ते आता थांबतायत, तर तसं होऊ नये. तर दर सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी बरोबर 6 वाजता पारायण रुद्राचं पण होणार आहे. तर तुम्ही 3 सोमवार याच्यामध्ये येणार आहे. तर 3ही सोमवारी फक्त ताईने जसं सांगितलंय वेळेवरती चालू होईल आणि वेळेवरती संपेल. त्यामुळे 6 वाजता चालू होणार आहे. त्याच्या आधी तुम्ही 10-15 मिनिटं या ठिकाणी उपस्थित राहा. रुद्राचं पुस्तक तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन या आणि त्या पारायणामध्ये सहभाग घेऊ शकता. ज्यांना कोणाला वाचायला येत नाही त्यांनी श्रवण भक्ती करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच उपस्थित राहा असं मी सांगेन. आणि 2 शुक्रवारी याच्यानंतर आता जो शुक्रवार येणार आहे त्या शुक्रवारी आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी दोन्ही शुक्रवारी आपण बरोबर 4 वाजता या ठिकाणी महिला वर्गासाठी कुंकुम वाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कुंकुम वाचनासाठी या ठिकाणी सगळ्या महिलांना आपण ओटी वगैरे जे काही सोय हे आहे त्या सगळ्या सुवासिनी या ठिकाणी बसणार आहेत. तर त्यांना या ठिकाणी आपण खणा नावाची ओटी करणार आहोत आणि कुंकू जे लागणार आहे ते आपण या ठिकाणी हळदीचे कुंकू या ठिकाणी प्रत्येकाला तुम्हाला आम्ही देणार आहोत. कुंकू वाचनासाठी जेवढं लागणार आहे ते तुम्हाला फक्त काय करायचंय, जे काही मूर्ती जी आहे ती तुमच्या घरची असावी जेणेकरून ती तुम्हाला त्याचा लाभ मिळेल आणि त्याच्यावरती तुम्हाला पूजा करायची. तेवढं तुम्हाला फक्त घेऊन यायचंय. तर त्या ठिकाणी तुम्ही कुंकू वाचनासाठी नावं द्या. का म्हणेल नावं, आम्हाला ओटीची सगळी तयारी करायची आहे त्यासाठी नावं द्या. आणि 151 रुपये या ठिकाणी आपण त्याची जी काही देणगी म्हणू आपण ती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद. आपल्याला कार्यक्रमाची माहिती वेळोवेळी दिली जाईल.
त्यासाठी आपण वेळेमध्ये यायचा प्रयत्न करा, कारण का हे 21 दिवस बघता बघता आपले संपणार आहेत. अतिशय कष्टातून आपण या शहरामध्ये कार्यक्रम घेत असतो आणि लांबून लांबून जसे आमचे अशोक शेठ रोखाडे हे पुण्यावरून म्हणजे कुठलाही कार्यक्रम 25 वर्षामध्ये न चुकवणारे व्यक्तिमत्व अशोक शेठ रोखाडे यांच्यासाठी गौरव आपण टाळावा लागेल. एवढ्या वयामध्ये सुद्धा जवानाला लाजवतील असं ते एवढं कंटिन्यू म्हणजे दिवसभर आपलं जे काय धावपळ आहे ते सांभाळून सर्व ते धावते श्री बसव आज पहिल्या दिवशी ते उपस्थित राहिलेले आहेत. असे आमचे ज्येष्ठ समाजसेवक अशोक शेठ रोखाडे आहेत. आमचे पॅनल जज जे म्हणून आपले प्रसिद्ध आहेत त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे 35 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा करून ते या शहरामध्ये समाजाचं मोठं काम करतात असे शीघ्र कवी रमेश उंबर यांना हे सुद्धा उपस्थित आहेत. ते रोज येणार आहेत, ते इतर सोबतच जवळ राहतात, त्यामुळे तेही सेवा सोयीत उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी कारण त्यांनी वयाच्या म्हणजे हे खरंच सगळ्यांनी लक्षात ठेवा, वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी MA केलं आणि या पुणे विद्यापीठातून 78% बरोबर 78% मार्क घेऊन म्हणजे शिक्षण हे शेवटच्या टोकापर्यंत शिकलं तरी तुम्हाला संपत नाही, हे त्यांच्याकडून आपण शिकायचं आहे. असे व्यक्तिमत्व रोज आपल्याला भेटणार आहे आणि या 25 वर्षामध्ये जे जे आपण कार्य करत आलेला आहोत त्यामध्ये मग अनेकांना आम्ही हजारो लोकांना आम्ही काशी अयोध्या प्रयागराज आम्ही घडवतो, रामेश्वर असेल किंवा अशा अल्प दरामध्ये आम्ही घेऊन जातो या लोकांना सर्व. तर दरवर्षी गणपती झाल्यानंतर पितृपक्षामध्ये लगेच आज गणपती विसर्जन झाले की 2 दिवसांनी सामान्यासाठी 5 ज्योतिर्लिंगाची आमची ट्रिप असते आणि साधारण ट्रेनचे बुकिंग झालेले आहेत, कारण का 443 लोक हे ट्रेनचे झालेले आहेत आणि आम्ही काही ठराविक आम्ही बस घेऊन जातो. त्यामध्ये ओंकारेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, काशी विश्वेश्वर असेल, अशी 5 ज्योतिर्लिंग आम्ही घेतो आणि त्यामध्ये काशी, अयोध्या, प्रयाग, चित्रकूट अशी घेत 10 दिवसाचा आमचा हा प्रवास असतो. तर आपण सर्वांनी या सूचनेचं पालन करा आणि कार्यक्रमामध्ये अण्णांनी एक मध्ये मायेचा स्पर्श आम्ही जो कविता संग्रहाचं त्यांचं प्रकाशन केलं 15 जून रोजी आम्ही मोठा कार्यक्रम घेऊन त्यांच्या कवितेचं प्रकाशन केलं. ते रोज येणार असल्यामुळे आम्ही त्यांचा एक विशेष आम्ही हे ठेवणार आहोत. तर आपण जास्तीत जास्त संख्येने या आणि आपल्याला या शहरामध्ये आम्हीही काम करण्यासाठी आहोत. दिवसरात्र आम्ही हे सर्व मेहनत करून आपल्यासाठी जी, कारण का आपल्या मस्तकाची भूक त्या भागवते आणि बाकीची जी गोष्ट आहे आम्ही आपलं जे आहे ते सर्व व्यवस्था करण्यासाठी आम्ही तिथं दुपारपासून आम्ही तयार असतो. म्हणजे ज्या पारायणाला बसणार आहे त्यांच्यासाठी काय उपवासाचा असेल, चहा असेल, ती व्यवस्था म्हणजे जसं टीव्ही मध्ये आहे ब्रेक तशा टाईप मध्ये तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला उद्या जे पारायणाला यायचे ते यायचं आणि ज्यांना शक्य असेल तर काही 21 दिवस कार्यक्रम करणं किंवा हजारो आम्ही कार्यक्रम यामधून करत असतो. कारण का या संस्थेच्या माध्यमातून 10,75,000 रुपये खर्च करून आम्ही भारताच्या उत्तर भारतामध्ये 5,500 किलोमीटर ज्यांना दृष्टी नाही ते तुमच्या सहकार्याने त्यांना 5,500 किलोमीटर आणि तेही मुलं दर्शनासाठी आपल्याकडे येतील. त्यांना तब्बल आम्ही 14 दिवस त्यामध्ये या ठिकाणाहून बघून त्यांना सगळं राहणं, खाणं, पिणं आणि साक्षात काशी विश्वनाथांनी त्यांना स्पर्श दर्शन दिलं, ओंकारेश्वरने दिलं, महाकालेश्वरने दिलं त्यांना. अशा त्या तेही मुलं या कार्यक्रमामध्ये येतात. आपल्याला बरेचसे माहित आहे. तर त्यांनाही आम्ही आता त्यांचा एक संकल्प आहे त्यांच्या मनामध्ये आहे की अशी आम्ही वर्षभर